नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि येथील पूर्ण पत्ता सांगा ना. गजानन बाबुराव बारोटे, कंपोस्ट सेलू, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ओके. आता हा जो पूर्णपणे हरभऱ्याचा प्लॉट बघतोय आपण, हं. पूर्ण क्षेत्र किती सर आहे? ही 1.5 एकर क्षेत्र. ओके. आणि हा जो प्लॉट आहे तो किती दिवसात झालेला आहे? आता हे 40-45 दिवसात झाला होता. 40-25 दिवसात पूर्णपणे झालेला आहे. हा. ओके. आणि याला जे खत व्यवस्थापन जे काय आहेत ते तुम्ही कशा प्रकारे केले, काय काय वापरलेले आहे? त्याला ते पूर्ण वैदिक दाणेदारण ते वापरेल ना आपण कृषी बघ अमृत. आपले जे काही सम्राट शक्ती मिराकल हा. आणि ह्युमस गोल्ड याचं पूर्णपणे वापरलेले आहे. हा. म्हणजे किती किती बॅगा वापरल्या तुम्ही? आपण सर त्यांना तीन 2 मिराकल आणि 1 ह्युमस गोल्ड ओके. आणि प्लस के. अच्छा. हा. म्हणजे वैदिक सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड हा. आणि आणि प्लस म्हणजे तुम्ही एक कृषी अमृत पण हा. त्याच्यामध्ये हा. ऍड ऍड केले. केलेलं आहे. इथून मागं तुमचा अनुभव काय? आता हरभरा जे पीक आहे तुमच्या या भागामध्ये हे म्हणजे एक प्रामुख्याने एक महत्वाचं पीक म्हणून महत्त्वाचं पीक. बघितलं जातं आणि ते हा. करता पण. ओके. इथं पूर्णपणे किती लागवड म्हणजे किती क्षेत्रावरती लागवड केली जाते? इथं जवळपास 80% डॉलर डॉलर 80-90%. म्हणजे 80-90% जे क्षेत्र आहेत हा. ते पूर्णपणे हरभराच हेच पीक हरभरा घेतात. हेच पीक ओके. घेतात. म्हणजे एक हरभऱ्याचं मुख्य हब म्हणतो आपण, हा. हे केलं जातं. ओके. याच्यामध्ये मूळ म्हणजे समस्या काय आहेत तुम्हाला काय इथून मागे इतर किंवा हरभरा या पिकासाठी? आणि समस्या पहिले काय होत होतं हम्म. की असं खालीवर राहत होतं. म्हणजे म्हणजे हा प्लॉट आहे की एकसारखी नाही, एक समान दिसत हा. नव्हता. आता आपला जो वैदिकचा जो प्लॉट आहे हा एकसारखा दिसतोय. एकसारखा दिसू पण राहिला. इतर जर का रासायनिकचे जे प्लॉट बघितले गेले तर खालीवर अप अँड डाऊन राहत होतो. आणि इकडे शेवटी टप्पे मारत गेले की ते हा. असं पण एकसारखं दिसू राहिले पुरं. म्हणजे तुम्ही जे काही पाणी लावता हा. म्हणजे लागवडीपासून तर हा. शेवटपर्यंत जो काय आपला 4-5 दिवस अंतर हा, जातो अंतर जातं. तरी पण वैदिक प्लॉट हा एकसारखा दिसतो. एकसारखं दिसू राहिला. बरोबर आहे. पण रासायनिक प्लॉट मध्ये काय होतं की हा, एक खालीवर दिसू खालीवर राहिलं. हा दिसून येतो. तुम्ही वेगळ्या काय समस्या आहे याच्यामध्ये तुमच्या अजून विल्टिंगच्या असेल किंवा समस्या इतर काही काही? नाही बा. त्यावेळेस पाणी मारत होता मागच्या वर्षी तर याच्यात गारा तयार झाला इतका चिकट होऊन जात होती जमीन. आता ही चिकट नाही उरली, म्हणजे भुसभुशीत झाली. नरम उरली अशी असे. पूर्णपणे बघू शकतो आपण हा. ही पूर्णपणे भुरभुरी झालेली भुरभुर राहिली. आणि पहिल्यानं पाणी हा. मारलं का चिकट होऊन जात होती. म्हणजे पूर्ण पॅक होऊन हा, जाते. पॅक होऊन जात होती. कसं असतं आपण जेव्हा रासायनिक खत देतो हा. ओके, ते तर मुळात म्हणजे पिकाचं अन्न नाहीच आहे. हा. आणि ते मातीमध्ये फिक्स होऊन जातात. जसं की आपण जे काही शेती करायची पहिले बैलाने शेती करायचो, पण आज जरी आपण ट्रॅक्टर जर का बघितलं तर हा HP लागतो आपल्याला. हो ना. कारण की आपण माती कडक करत गेलो, रासायनिक खत टाकून आपण मातीमध्ये ती पूर्णपणे फिक्स होत गेली आणि ती हा. माती कडक झाली. ओके. आणि जेव्हा आपण वैदिक खत वापरले हा. म्हणजे ते- पिकाचं हे हा. आपण प्राकृतिक अन्न दिलं वैदिकच्या माध्यमातून, समजा यावर्षी असं झालं नाही, पाणी मारल्यावर चिकट नाही झालं, असं मोकळं मोकळं राहिलो. पूर्णपणे हा. भुरभुरी राहिली ही हा. माती. ओके. दुसरा प्रॉब्लेम याच्यात एक होता सर की मर रोगीचा, हम्म. की या पिकामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम मर रोग. हम्म. तो जवळपास 90% नाही 99% याच्यातला बंद झाला. आपण सुरुवातच केली आपण इकडं. तर तुमचे पहिलेच वर्ष वापर पहिलंच हो, वर्ष पहिले आहे, सुरुवात पहिलंच- अशी हा, आपली. सुरुवात आहे हा, त्यांची. सुरुवात हा. आहे. आणि त्यांनी पूर्णपणे वापरलं. आणि पुन्हा आता एवढं झालं की यांची एकही दुसरी बाहेरची फवारणी नाही नाही, काहीच घेतलीच नाही आपण. घेतलीच म्हणजे नाही. एकही फवारणी घेतली नाही. याच्यामध्ये आळायचं वगैरे काही आळीचं problem येत घेतलंच असतो. नाही. हा, आळीचं म्हणजे तर तुम्हाला रोगांवरती काम करण्याची गरज पडणार नाही. नाही. आणि ती पडतही नाही आज सध्या. एवढ्या 40 दिवसामध्ये आपण पूर्णपणे एक तुमचा अनुभव हा. फवारणी आपले झालेले आहे. हा. हा, आपले झाले एक disease- पोषणाच्या हा, फवारण्या हो, झालेल्या. हा, पोषणाचे. पोषणाची. अच्छा. ओके. आणि तुम्ही या भागामध्ये पूर्णपणे कामकाज बघता, इतर प्लॉट तुम्ही बघत असाल तर त्या प्लॉटची कंडिशन काय? सर मर रोगाला भरपूर त्रस्त आहे लोक. आता बाजूचे प्लॉट जर बघितले आपण तर मर रोग जास्त आहे. जवळपास 40% मर रोग आहे. 40%. 40% रोग आहे. कारण की आणि कोणतेही फवारणी केल्यानंतर ते जात नाही. पण या प्लॉटमध्ये आपल्याला असं दिसून आलं सर की प्लॉट एक समान बरोबर आहे. आहे. आणि कारण- मर रोगाचं प्रमाण 1-2% असतंच हे बरोबर. आहे. पण मग 99% नाही आहे या प्लॉटला. हा. तो एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथं. जो काही 40% जो काही उत्पादन भेटणार होतं म्हणजे ते रासायनिक प्लॉट मध्ये तुमचं 40% अगोदरच हा. येण्याच्या अगोदरच काय झालं ते कॉलॅप झालं तुमचं. बरोबर हो आहे. ना. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे 40% प्रॉफिट मध्ये आहेच. हा. बरोबर आहे. आणि इतर तुम्ही जे काय बोलले की इतर कुठली फवारणी करण्याची आपल्याला गरज पडत नाही. नाही. ओके. तर याच्यामध्ये आपण जे सेटिंग करून बघू शकतो तर पूर्णपणे कांडकोणी लागायला पण सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. हो. अजून याला अजून 15 दिवस बाकी आहे सर. म्हणजे फ्लावर फुल यायला लागायला. तरी त्या आतापासूनच चालू झाले सर याला. आणि जी कांडी पण आहे ती छोटी म्हणजे छोटी. 50 मध्ये पूर्णपणे आपल्याला सेटिंग बघायला भेटणार याची. आणि याचे जे फुटवे आहे सर, फुटवे. आपण जे बारीक जर बघितलं याला फुटवे जर बघितले फुटव्यांची अशा- संख्या हा, पण फुटवे- वाढलेली. फुटव्याची संख्या खूप आहे. नाही यावेळेस काय झालं, ही काडी बी ना ही थोडी जाड झाली. जाड झाली. हा, मागच्या वर्षी काय होतं अशी बारीकच राहिली ती काडी. जसं की आपण नत्रयुक्त खत हा, दिल्यानंतर हा. ती फक्त यावेळेस- कांडी लांबती पण हा, आणि बारीक. एकदम त्याच्यामध्ये रस असतो ना पूर्णपणे. ही थोडी अशी जाड वाटली जाड वाटली. अच्छा.
तुम्ही शेतकरी मित्रांना तुमचा काय एकंदरीत काय अनुभव सांगू शकता, नेमकी कशा प्रकारे वापरल्यानंतर काय काय अनुभव एक वेगळा दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये? शेतकरी सांगायचं मित्रांनी काय केलं पाहिजे? हा ना, नाही सांगायचं म्हणजे की रासायनिक नकोच आता सध्या. रासायनिकला डायरेक्ट नकोच हो. म्हणायचं. मी तर दाना बी आणला नाही वावरात यावर्षी नाही अच्छा, आणला अच्छा. सर. दाना बी नाही आणला नाही. म्हणजे 8 दिवस हरभर लेट केलं, खत नाही भेटलं मला तर. हो बुकिंग वर होतं सर. म्हणजे तुम्ही आलं नाही. SSM वावर आपलं तयार booking करून- वर होतं. पूर्ण हा. वावर तयार करून म्हणजे ठेवलं तुम्ही मी. अगोदर प्री बुकिंग करून ठेवलं हा. होतं. आपल्याला हेच वापरायचं ACD पण वैदिक आता करण्याचं समजा पूर्ण आज वापरायचं. पेरणे आपल्याला तर 8 दिवसानंतर खत भेटलं तर 8 दिवस पुढे गेलं समजा पेरा. 8 दिवस लेट पेरून Late. पण हा रिझल्ट बघायला हा. भेटतोय. अजून जर समजा 8 दिवस खत अजून भेटलं हा. असतं आपल्याला तर तर अजून अजून एक डेव्हलप हो, असतं. develop वेगळी हा. कंडिशन होऊन हा. आपल्याला बघायला भेटली असती. ओके सर, तुम्ही या भागात पूर्णपणे कामकाज बघता. तुमचं नाव आणि आपल्या कृषी सेवा केंद्राचा पत्ता सांगा. माझं नाव विष्णू नामदेव खडके, मुक्काम पोस्ट सेलू, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आपल्या दुकानाचं नाव आहे साई ॲग्रो सर्व्हिसेस. मोबाईल नंबर आहे 84 59 39 28 32. ठीक आहे, धन्यवाद सर.